आज आपण 1 किलो गाजराचा गूळ घालून हलवा रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत, कारण त्याला खूप माती असते गाजराला, तर स्वच्छ धुणं गरजेचं आहे। आणि आता गाजर धुवून घेतल्यानंतर त्याचं साल काढून घ्यायचं आहे। आणि गाजर हलव्यासाठी खूप जास्त जाड गाजर किंवा आहे ना खूप बारीक गाजर वापरायचं नाही, कारण बारीक गाजर व्यवस्थित किसता येत नाही आणि बारीक गाजरमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे गाजर हलवा व्यवस्थित लागत नाही। आणि खूप जास्त जाड जर गाजर घेतलं तर त्याच्यामध्ये पांढरा भाग जास्त असतो। तर आता मी संपूर्ण 1 किलो गाजराचं आहे ना साल काढून घेतले आणि हा देठाचा भाग काढलाय। तुम्ही पाहू शकता हे मध्यम आकाराचे गाजर आहेत, तरी याच्यामध्ये हा पांढरा भाग किती दिसत आहे। जर खूप जास्त जाड गाजर वापरलं ना तर त्यातला मधला भाग आहे ना पांढरा भाग जास्त असतो, त्यामुळे ना जास्त जाड गाजर वापरायचं नाही। आणि आता गाजर व्यवस्थित किसता यावं म्हणून मी गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही अशी जाड होलची आणि ही अशी लहान होलची किसणी घेतलेली आहे। तर गाजर हलव्यासाठी ना मोठ्या होलचीच किसणी वापरायची, म्हणजे ना गाजर हलवा शिजताना ना त्याचा गाळ होत नाही। जर खूप बारीक होलच्या किसणीने किसलं ना गाजर तर त्याचा खूप गाळ होतो। तर इथे मी मोठ्या आकाराची ना किसणी घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने मी गाजर किसून घेत आहे आणि त्यातला जो पांढरा भाग आहे तो काढून टाकत आहे। तर अशा पद्धतीने मी 1 किलो गाजर किसून घेतलेला आहे। आज आपण गूळ वापरून गाजर हलवा बनवतोय, साखर नाही वापरणार, त्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे। तर गूळ आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे किंवा बारीक असा सुरीने कापून घ्यायचा आहे, म्हणजे ना गाजर शिजत असताना त्याच्यामध्ये गूळ पण लवकर शिजला जातो, म्हणजे मेल्ट होतो। जर तुम्ही तसेच मोठे मोठे खडे टाकले तर गूळ लवकर मेल्ट होणार नाही आणि गूळ पूर्णपणे मेल्ट होतोपर्यंत गाजर हलवा खूप जास्त शिजला जाईल, म्हणून बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आहे ना मेल्ट होतो लवकर। तर इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे। आता किती घ्यायचं आहे ते दाखवते। मेजरिंग कपने 1 कपभर दाबून चांगला असा चिरलेला गूळ घ्यायचा आहे, चिरून मग मोजून घ्यायचा आहे। 1 कप किंवा एखादी वाटी असेल ना तर त्याच्यामध्ये दाबून चांगली 1 वाटी भरून घ्यायचं आहे चिरलेला गूळ। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता गाजर हलवा आपल्याला करायचा आहे, त्यासाठी इथे ना 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। आता याच्यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर परतून घ्यायचं आहे। तर आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 2-3 मिनटं गाजर चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही, मीडियम गॅस करायचा। मध्यम गॅसवर चांगलं आहे ना गाजर 2-3 मिनटं परतून घ्यायचे तुपामध्ये। गाजरमध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे काय होतं जास्त वेळ पण आहे ना एकदम लो फ्लेम ठेवली ना तर आहे ना त्याच्यामधलं पाणी रिलीज होतं आणि मग जास्त ओव्हरकुक होतं गाजर हलवा। तर 3 मिनटानंतर आहे ना परतून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये 1 कप आहे ना मेजरिंग कपने 1 कप दूध घेतलेलं आहे। तर आता हे दूध पूर्णपणे आटतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। दूध आटल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये ना गूळ टाकायचं नाही, जर आपण आधीच गूळ टाकला तर गाजर हलवा चिकट होऊ शकतो। गॅसची फ्लेम मोठी किंवा मध्यमच ठेवायची आणि मग दूध आटून घ्यायचे। जर लो फ्लेम ठेवली म्हणजे कमी फ्लेम ठेवली ना तर गाजर खूप ओव्हरकुक होतं, त्यासाठी ना मध्यम आचेवर आणि मोठ्या आचेवरच गाजर शिजवून घ्यायचं आहे। तर यामधलं दूध चांगलं आटत आलेलं आहे। आपण मोठ्या गॅसवर आणि मध्यम गॅसवरच हे शिजवून घेतलेलं आहे, गॅसची फ्लेम अजिबात बारीक केलेली नव्हती। आता दूध आटल्यानंतरच यामध्ये आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे, म्हणजे बारीक चिरलेला गूळ। जर आधी गूळ घातला तर चिकट झाला असता हलवा, म्हणून मग दूध आटल्यानंतरच याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। तर इथे आपण मेजरिंग कपने 1 कप घेतलेला आहे, चांगला दाबून भरून घेतलेला आहे गूळ। तर 1 किलो गाजरासाठी इथे मी मेजरिंग कपने 1 कप किसलेला किंवा चिरलेला गूळ वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड किंवा कमी गोड आवडतं त्यानुसार। तर आता गूळसुद्धा आहे ना मेल्ट झालेला आहे, त्यामुळे हे हलवा आहे ना पातळ दिसत आहे। तर आता हे पूर्णपणे घट्ट होतोपर्यंत आपल्याला चांगलं सतत हलवत आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर खाली चिकटू शकतो गाजर हलवा। तर मोठ्या मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे घट्ट होतोपर्यंत परतून घेतले। आता थोडंसं ओलसरपणा असतानाच याच्यामध्ये ना 200 ग्रॅम खवा टाकलेला आहे मी। तर खवासुद्धा रूम टेम्परेचरला आणून मग गरम करून मग टाकायचा, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाही। तर मी खवा गरम आधीच करून ठेवला होता, फ्रीझरमधून काढून आहे ना गॅसवर गरम करून घेतला होता कढईमध्ये आणि मग टाकला। आता खवा चांगला मिक्स करून घेतला। आता खव्याऐवजी तुम्हाला खवा नसेल वापरायचा तर अर्धी वाटी किंवा 1 वाटी आहे ना दुधाची साय वापरू शकता, ताजी साय वापरायची। आता हे पूर्णपणे मिश्रण घट्ट झाले। आता यामध्ये ना 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे
आता ती वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. आता हे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. हलकंसं ओलसर आहे, एवढं ओलसर ठेवायचंच. बाकी ना सर्व आटलेलं आहे, याच्यामध्ये दूध वगैरे काही राहिलं नाही. आता वरनं आपण याच्यावर आहे ना काजू बदाम टाकणार आहोत. तर डायरेक्ट तसं न टाकता मी ना तुपामध्ये भाजून टाकणार आहे. तर तडका पात्र घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे. आता तूप गरम करून घ्यायचं आणि मग काजू बदाम आणि मनुके ना चांगले परतून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि मग टाकायचे. म्हणजे ना गाजर हलव्याला शाईन पण चांगली येते आणि ना प्रत्येक घासामध्ये काजू बदाम आहे ना असे क्रंची लागतात, छान कुरकुरीत लागतात. म्हणून हे अशा पद्धतीने ना सगळ्यात शेवटी टाकायचे काजू बदाम आणि मनुके. तर आता तूप गरम झालं आहे. आता गरम तुपामध्ये ना चांगले परतून घ्यायचे आहेत. काजू लगेच जळतात, त्यामुळे व्यवस्थित सारखं हलवत लगेचच आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग काजू करपू शकतात. तर गॅस बंद केला मी. छान काजू बदाम आणि मनुके चांगले तळले आहेत. आता हे हलव्यावर काजू बदाम टाकलेले आहेत आणि आता त्या तुपामुळे छान हलव्याला शाईन येणार आणि हे काजू बदाम छान क्रंची लागतात प्रत्येक घासामध्ये. तर असं व्यवस्थित टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असा आपला गूळ घालून पौष्टिक असा गाजर हलवा तयार झालेला आहे. या गाजर हलव्यामध्ये आपण अजिबात साखर वापरलेली नाही, त्यामुळे हा गाजर हलवा खूप पौष्टिक झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने आणि मनसोक्त खातील असा पौष्टिक गाजर हलवा रेडी झालेला आहे. तुम्ही पण एकदा या पद्धतीने करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. बाय बाय.